हॅलो STC फॅमिली, नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तो बनता है. चला पटापट लाईक करून घ्या. झालं? खूप धन्यवाद. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गेल्या काही एपिसोडवरच्या कमेंट्स वाचून मी खरंच खूप आनंदी आणि भावुक झाले. तुम्हाला ही लव्ह स्टोरी इतकी आवडत आहे हे जेव्हा मला तुमच्या कमेंट्स वाचून कळतं तेव्हा मला खूप छान वाटतं. काही प्रेक्षकांच्या कमेंटमधून हे देखील कळलं की त्यांनी आजपर्यंत ज्या काही लव्ह स्टोरी ऐकल्या किंवा वाचल्या आहेत त्यात मीत आणि मायाची लव्ह स्टोरी ही सर्वोत्कृष्ट आहे. खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी असेच उत्तम लिखाण आणि वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करतात. तुम्हाला माझं हे काम आवडत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मला थँक्स पाठवू शकता. व्हिडिओच्या खाली तो ऑप्शन आहे. आणि ही स्टोरी तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिली व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. एपिसोडच्या शेवटी येणारं बेस्ट कमेंट सेक्शन नक्की पहा. सादर करीत आहोत कथेचा 63वा भाग, रहस्य मायाच्या कुकिंग पॅशनचं. मीत कारच्या खिडकीतून बाहेर पाहत बसला. माया आत्ता जे बोलली ते शब्द अजूनही त्याच्या मनात घोळत होते. लग्न झाल्यानंतर जेव्हा मीतने तिला तिच्या नोकरीबद्दल विचारलं होतं तेव्हा त्या दोघांची मायाची सॅलरी आणि सेव्हिंग्सबद्दल चर्चा झाली होती. तिची सॅलरी आणि तिच्याकडे असलेला बँक बॅलन्सबद्दल मीतला कल्पना होती. तिच्या आणि राजच्या लग्नासाठी तिने तिच्या सेव्हिंग्समधून पैसे खर्च केले होते. तसेच तिची काकूसुद्धा तिच्याकडून पैसे उकळत असल्याचं तिने मीतला सांगितलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या अकाउंटमध्ये कमी पैसे असतील अशी त्याला खात्री होती. इतकं असून देखील मायाने त्याच्या ब्रँडेड आणि महाग ड्रेससाठी पैसे दिले याचा विचार करून मीतला भरून आलं. अशी भावना आयुष्यामध्ये त्याला याआधी कधीच आली नव्हती. त्याने मायाकडे पाहिलं. माया अजूनही खिडकीतून बाहेर पाहत होती. मीतसाठी काहीतरी केलं असल्याचं समाधान आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर उठून दिसत होता. त्या क्षणी मीतच्या मनात मायाविषयी असलेली भावना आणि आदर आणखी गहिऱ्या झाल्या. रेस्टॉरंटपर्यंतच्या पुढच्या प्रवासात दोघेही शांत होते. काय बोलावं त्यांना कळत नव्हतं. सर आणि मॅम, या एरियामधलं हे फेमस रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे लंच करू शकता. एका रेस्टॉरंट पुढे कार थांबवत केविन म्हणाला. मीत आणि माया कारमधून उतरले आणि रेस्टॉरंटच्या एंट्रन्सकडे चालत गेले. बरेच टुरिस्ट इथे आले आहेत असं वाटतंय. रेस्टॉरंट बाहेरील गर्दी बघून मीत मायाला म्हणाला. हो ना, इथली गर्दी पाहून यांचं फूड कधी एकदा टेस्ट करू असं मला झालं आहे, माया बोलली. हां तेच, मी सुद्धा उत्साही आहे. तू इथेच थांब, मी आपल्याला सीट मिळते का ते बघून येतो. एंट्रन्सकडे जात मीत म्हणाला. रेस्टॉरंटच्या बाहेर लोकांची बरीच मोठी वेटिंग होती. त्यांना अर्जंट जागा मिळते का ते पाहण्यासाठी मीत मायाला बाहेर थांबून आतमध्ये गेला. माया वेटिंग रूममध्ये थांबली. ते त्यांच्या शहरामध्ये राहिले असते तर रेस्टॉरंटमध्ये कितीही गर्दी असली असती तरी राजाध्यक्षांना स्पेशल ट्रीटमेंट मिळाली असती. खुद्द राजाध्यक्ष परिवारातील सदस्य एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जात असतील तर त्या रेस्टॉरंटची आणखीन पब्लिसिटी झाली असती. पण इथे ते बाकीच्या टुरिस्ट लोकांसारखे होते. काही मिनिटांनी मीत एंट्रन्समधून बाहेर आलेलं तिला दिसलं. त्याचा चेहरा थोडा पडलेला दिसत होता.
त्याला आतमध्ये जागा मिळाली नाही हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. आपल्याला इथेच वेट करावं लागेल. मायाजवळ येत मीत म्हणाला. ओ असं का? माया बोलली. सॉरी हां, मीत म्हणाला. याला चिडवायची ही चांगली संधी आहे असं मायाला वाटलं. अरे रे, ठीक आहे मीत, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. मला वाटलं होतं की अब्जाधीश लोकांना कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळते. माया त्याला चिडवत म्हणाली. इतकी भूक लागून देखील या फेमस रेस्टॉरंटमधलं स्वादिष्ट फूड आपण खाऊ शकत नाही आहोत. नाराज झाल्याची ॲक्टिंग करत माया म्हणाली. सॉरी माया, आपण कोण आहोत याचा इथल्या लोकांना काही फरक पडत नाही. ते सगळ्यांनाच समान ट्रीटमेंट देतात. ओशाळून मीत म्हणाला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मायाला हसू येत होतं. मीत, मी मजाक करत होते. अरे नको इतकं सिरियस होऊस. ठीक आहे, आपण थोडा वेळ थांबून वेट करूयात, माया हसत म्हणाली. एक गोष्ट विचारू? प्रॉमिस कर की तू चिडणार नाहीस, मीत म्हणाला. मीत आता काय विचारणार आहे याचा विचार माया करू लागली. तिने मान हलवून होकार दिला. एक गोष्ट आजपर्यंत माझ्या निरीक्षणात आली आहे. जेवायच्या बाबतीत तू खूप काटेकोर असतेस आणि बाकीच्यांना देखील तसं राहायला भाग पाडतेस. नेमकं काय कारण आहे त्यामागे? मीतने विचारलं. मीतकडून यावेळी हा प्रश्न तिला अपेक्षित नव्हता. सॉरी, जर तुला वाईट वाटलं असेल तर. मला फक्त उत्सुकता आहे ते जाणून घ्यायची. बऱ्याच दिवसांपासून मला हे जाणवलं, म्हणून विचारावं वाटलं. माया काही उत्तर देत नाहीये हे बघून मीत तिला म्हणाला. असं नाही मीत, तू सॉरी म्हणू नकोस. म्हणजे मी तुला कसं सांगावं हा विचार करत होते. असा प्रश्न मला आधी कुणी विचारला नाही, माया बोलली. तुला सांगायची इच्छा आहे? मीतने विचारलं. मायाच्या तशा वागण्यामागे काहीतरी स्टोरी आहे हे मीतला कळलं. ते त्याला मनापासून जाणून घ्यायचं होतं. जेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर माझ्या काकूंनी माझा सांभाळ केला. आई आणि पप्पांच्या इन्शुरन्समधून जे काही थोडे बहुत पैसे मिळाले होते ते माझ्या काकूंनी घेतले आणि तिच्या स्वतःच्या खर्चासाठी वापरले. मीत अतिशय लक्ष देऊन माया जे सांगत होती ते ऐकत होता. खूप लहान असल्यापासून मला घरकाम करायची सवय आहे. माया किचनमध्ये इतक्या सहजपणे कशी काय वावरू शकते आणि इतक्या फास्ट कशी काय कामे करू शकते याचा अंदाज मीतला येत होता. साहजिकच मी लहान असल्याने घरातील काम करताना बऱ्याच वेळा माझ्याकडून छोट्या छोट्या चुका होत असत आणि जेव्हा कधी मी काही चूक करत असे तर काकू मला जेवायला देत नसे. उपाशी राहणे हीच माझ्यासाठी शिक्षा होती. मीत ऐकत होता. हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं. तर असे कितीतरी वेळा मी न जेवता राहिले आहे. मायाला गहिवरून आलं. माया कशा परिस्थितीमधून गेली आहे याचा विचार करून मीतला देखील वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यात देखील पाणी तरळलं. मायाच्या नकळत त्याने त्याच्या डोळ्यातील आलेला अश्रूचा थेंब पुसला. तुझ्यासोबत इतकं सगळं झालं? एखादा व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इतकं वाईट कसा काय वागू शकतो? मीत विचारात पडला. हो, तेच. जेव्हा तिच्याकडील पैसे संपले तेव्हा तिने मला अनाथाश्रमामध्ये पाठवलं. लहानपणीच्या त्या वाईट घटना आठवून मायाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. नकळत मीतचा हात तिचे अश्रू पुसण्यासाठी पुढे गेला, पण त्याने एकदम स्वतःला आवर घालून त्याच्या खिशातून रुमाल काढला आणि मायाला दिला. खरं तर ते माझ्यासाठी चांगलंच झालं.
मी त्यानंतर या सगळ्यातून बाहेर येऊ शकले. मीतने दिलेल्या रुमालाने अश्रू टिपत माया स्वतःला सावरत म्हणाली. आणि यामुळेच माझा कुकिंगमधला इंटरेस्ट वाढत गेला. मी शेफ झाले कारण मला माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांना चांगलं जेवण बनवून देता येईल. माझ्यासाठी कुकिंग हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कुकिंग हे माझ्यासाठी मेडिटेशन केल्यासारखं आहे. जेव्हा मी कुकिंग करते तेव्हा मला खूप छान वाटतं, श्रीमंत झाल्यासारखं, माया म्हणाली. कुकिंगच्या बाबतीत खरंच ती किती पॅशनेट आहे हे तिच्या बोलण्यातून कळत होतं. तिने आजपर्यंत सगळ्यांसाठी जे जेवण बनवलं होतं त्याच्या मागचा अर्थ मीतला कळत होता. तिच्या नाजूक हातांनी जणू काही ती तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये खूप मोठा बदल घडवून आणत होती. खरंच मला तुझं खूप कौतुक आहे माया, मीत म्हणाला. थँक्यू मीत, तुला माझं कौतुक असल्याचं ऐकून छान वाटलं. पण माझ्याबद्दल सहानुभूती बाळगू नकोस. भूतकाळात माझ्यावर खूप अन्याय झाला हे जाणून कुणी सहानुभूती दिलेलं मला आवडणार नाही, माया स्मितहास्य करत म्हणाली. मीतने देखील स्मितहास्य केलं. पण काहीही असो, मायाचा रेस्टॉरंट बिझनेस खूप यशस्वी होणार याबद्दल मीतला आता जास्ती विश्वास वाटू लागला. त्या दोघांचा नंबर आला आणि ते रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेले. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. मीतसोबत पहिल्यांदा लंच डेटवर गेलेला दिवस मायाला आठवला. लोकांना ते प्रेमात आहेत हे दाखवण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं होतं. त्या सगळ्या गोष्टी आठवून मायाला हसू आलं. तुला आठवतंय, लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा लंच डेटवर गेलो होतो तेव्हा आपल्याला किती ॲक्टिंग करावी लागली होती. आपण एकमेकांना टोमणे मारून हसत होतो, पण लोकांना वाटत होतं की आपण किती प्रेमात आहोत आणि एकमेकांसोबतचा वेळ किती एन्जॉय करत आहोत. मायाने त्याला आठवण करून दिली. मीतला देखील हसू फुटलं. पण तो एक दिवस होता जिथे त्याला मायासोबत प्रेम असल्याची ॲक्टिंग करावी लागत होती आणि आजचा दिवस त्याला मायासोबत असताना काही वेगळे कष्ट घ्यायची गरज नव्हती. आज मला मायासोबत असताना तिच्यावर प्रेम करायची ॲक्टिंग करावी लागत नव्हती. हा दिवस त्या दिवसापेक्षा वेगळा का आहे? मी इतका बदललो का? की इथे आम्हाला पाहायला, जज करायला लोकांच्या नजरा नाही आहेत म्हणून? की खरंच मी तिच्यावर प्रेम करू लागलो आहे म्हणून? मी स्वतःच्याच विचारात होता. मिस्टर मीत राजाध्यक्ष, चला काहीतरी ऑर्डर करू, नाहीतर तुम्ही विचार करत बसाल आणि मला भूक लागून चक्कर येईल, माया हसत म्हणाली. ती त्याच्यासोबत खुश असलेलं त्याला जाणवत होतं. त्यांनी ऑर्डर केलेलं फूड आलं. भरपूर भूक लागली असल्याने जेवण करताना त्यांनी मोजक्याच गप्पा मारल्या. जेवण झाल्यावर मायाने तिच्या पर्समधून डायरी काढली आणि त्यामध्ये काही डिशेसबद्दल नोट्स लिहिल्या. ती काय करत आहे हे मीत आश्चर्याने पाहत होता. अरे काही नाही, इथल्या काही गोष्टी मला वेगळ्या वाटल्या आणि आवडल्या, तर मी त्या नोट डाऊन करून ठेवत आहे. जेव्हा आपला स्वतःचा रेस्टॉरंट बिझनेस सुरू होईल तेव्हा या गोष्टी तिथे समाविष्ट करायचा विचार करू शकतो. मी तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत आहे हे बघून माया म्हणाली. जेवण करून ते रेस्टॉरंटच्या बाहेर पडले आणि कारमध्ये बसले. अपेक्षा करतो की तुम्हाला जेवण आवडलं असेल, केविन त्यांना बोलला. जेवण छान होतं, पण खूप वेट करावं लागलं, मी त्याला म्हणाला. ते तर असणारच सर, चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेट तर करावा लागतोच, केविन बोलला आणि स्वतःच जोरात हसू लागला. हा ड्रायव्हर
किती आगाऊ आहे असं मीतला वाटलं. पण तो जे म्हणाला त्यामध्ये तथ्य तर होतं. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेट तर करावा लागतोच, वाट तर बघावीच लागते. मायासारखी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात येण्यासाठी मला वाट तर पाहावी लागलीच होती की. मीत मनातच म्हणाला. रेस्टॉरंटवरून आता ते जिथे थांबले होते त्या ठिकाणीच जावं असं त्यांनी एकमताने ठरवलं. थोडा आराम करावा असा त्यांनी विचार केला. काही मिनिटात ते व्हॅकेशन होमवर पोहोचले. सर आणि मॅम, संध्याकाळी मीटिंग आहे हे विसरू नका. मी तुम्हाला 7च्या आसपास पिक करण्यासाठी येईल. त्या मीटिंगबद्दलची बाकी माहिती तुम्हाला मार्क सरचे सेक्रेटरी मेसेज करतील. केविन म्हणाला आणि तिथून निघून गेला. मीत आणि माया दोघे घरामध्ये शिरले. मीत, मी खूप थकले आहे. तू पण थकला असशील. चल थोडा वेळ आराम करूया, बेडरूममध्ये शिरत माया म्हणाली. मीत तिच्या पाठोपाठ बेडरूममध्ये गेला. त्याला देखील आराम करायचा होता. पण काल रात्री त्या दोघांचा झालेला संवाद त्याला आठवला. माया, मला थोडं काम आठवलं. मी बाहेर सोफ्यावर बसतो, तू इथे झोप. लिव्हिंग रूमकडे परत जात मीत म्हणाला. इतका वेळ याला काही काम आठवलं नाही आणि आत्ता अचानक कसं काय आठवलं, असा विचार माया करू लागली. ठीक आहे मीत, जर तुला आराम करावा वाटला तर तू येऊन बेडवर झोपू शकतोस. मी काल जसे झोपले होते तशी झोपेन, माया बेडवर बसत म्हणाली. मीत लिव्हिंग रूममध्ये गेला आणि त्याने लॅपटॉप उघडला. करण्यासारखं असं काही काम त्याच्याकडे नव्हतं, पण त्याने तसाच लॅपटॉप ओपन करून ठेवला आणि काम करायची ॲक्टिंग करू लागला. माया बेडरूममध्ये झोपली. मीतला देखील झोप येत होती. सोफ्यावरच तो झोपला. काही वेळाने मायाला जाग आली. लिव्हिंग रूममध्ये तिने डोकावलं तर मीत सोफ्यावर झोपलेलं तिला दिसलं. कसा आहे हा? मी काय याला खाल्लं असतं का जर बेडवर झोपला असता तर? माया पुटपुटली. थोड्या वेळाने मीतला देखील जाग आली. त्याने घड्याळाकडे पाहिलं. 6:30 वाजले होते. काही वेळातच केविन त्यांना पिकअप करण्यासाठी येणार होता. मीटिंग बाबतीत काही गोष्टी मेसेजद्वारे कळवल्या जातील असं तो म्हणाला होता. त्याने मोबाईल हातात घेतला. मार्क अंकलच्या सेक्रेटरीचा मेसेज आलेला त्याला दिसलं. त्याने मेसेज उघडला. मीटिंगसाठी कशा प्रकारचा ड्रेस घालायचा आहे हे त्यामध्ये लिहिलं होतं. मीतला आश्चर्य वाटलं. मीटिंग असून देखील कॅज्युअल ड्रेस का घालायला सांगितलं आहे हे त्याला कळत नव्हतं. तो बेडरूममध्ये गेला. इतक्यात माया फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आली. आपल्याला कॅज्युअल ड्रेस घालून मीटिंगसाठी जायचं आहे, मीत मायाला म्हणाला. मीत, जर तुला बाहेरच झोपायचं होतं तर काम आहे असं खोटं का बोललास? त्याच्या आधीच्या वाक्याकडे दुर्लक्ष करत मायाने विचारलं. तो असं वागला हे तिला आवडलं नव्हतं. मला काम करताना अचानक झोप लागली, कळलं देखील नाही. मीत हसत स्वतःचा बचाव करत म्हणाला. पण मी तुझ्याजवळ येऊन पाहिलं तर तुझा लॅपटॉप पूर्णपणे बंद होता. काम करत झोपला असतास तर किमान लॅपटॉप तर चालू दिसला असता ना मला. मायाने त्याला प्रतिप्रश्न केला. आपली चोरी पकडली गेली असल्याचं मीतच्या लक्षात आलं. सॉरी, मी खोटं बोललो. काल मी म्हणालो खरं की घरी झोपतो तसं एकाच बेडवर आपण झोपू शकतो. पण खरं सांगायचं तर तुझ्या शेजारी झोपायचं माझं धाडस होत नव्हतं. म्हणजे माहिती नाही, काहीतरी वेगळं वाटत आहे. नेहमीपेक्षा काहीतरी बदललं आहे असं, मीत म्हणाला. त्याला काय म्हणायचं आहे हे मायाच्या लक्षात आलं. कदाचित त्याला माझ्याबद्दल काहीतरी वाटत आहे
म्हणून त्याला असं होत आहे का असा विचार ती करू लागली. ठीक आहे, पण रात्री असं करू नकोस. चल लवकर तयार होऊयात, मीटिंगसाठी उशीर नको व्हायला. माया त्याला म्हणाली आणि तयार होऊ लागली. मीतने त्यांनी आजच शॉपिंग केल्यापैकी एक ड्रेस घालायचं ठरवलं. दोघेही तयार होत होते आणि तयार होत असताना एकमेकांकडे चोरून बघत होते. माया कशा प्रकारचा ड्रेस घालणार आहे हे मीत बघत होता. त्या ड्रेसला मॅचिंग असा ड्रेस आपणही घालावा हा विचार करून ती कोणता ड्रेस सिलेक्ट करत आहे याकडे त्याचं लक्ष होतं. मायाने ड्रेस निवडला आणि त्यानुसार मॅचिंग ड्रेस मीतने शॉपिंग बॅगमधून बाहेर काढला. बाथरूममध्ये जाऊन तो ड्रेस घालून बाहेर आला. त्याला अशा या नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्ये पाहून मायाला छान वाटलं. छान दिसतोय तुला हा ड्रेस, आरशामध्ये पाहत माया त्याला म्हणाली. तयार होऊन एकमेकांसोबत त्यांनी फोटोज काढले आणि घराच्या बाहेर पडले. केविन त्यांची वाट पाहत थांबला होता. कुठे आहे मीटिंग? कारमध्ये बसत मीतने विचारलं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.